डोंबिवलीतील अमुदान केमिकल कंपनीत स्फोट होऊन 8 दिवस झाले, तरी अनेक बेवारस मृतकांचे नातेवाईक हवालदिल झालेले आहेत। तसेच आज सर्वपक्षीय संघर्ष समितीचे कार्यकर्त्यांनी मानपाडा पोलीस स्थानक आणि MIDC अधिकाऱ्यांची भेट घेतली। मूळ भूमिपुत्रांच्या 16,000 हेक्टर जमिनीवर MIDC वसते आहे। घातक रासायनिक कंपन्या हटवा अशी मुख्य मागणी करत इतर कंपन्यांनी इंजिनियर वर्क आणि IT क्षेत्रांतर्गत कारखाने चालवावे, ज्यामुळे अशा घटना घडणार नाहीत अशी मुख्य मागणी करत 27 गाव संघर्ष समितीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसेना ग्रामीण नेते यांनी घटनास्थळी भेट देऊन मानपाडा पोलीस MIDCमध्ये जाऊन अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहेत। याबाबत गुलाबोजे शिवसेना नेते तसेच सर्वपक्षीय संघर्ष समितीचे उपाध्यक्ष यांनी डोंबिवली फास्टला आपली प्रतिक्रिया दिली। दरम्यान अमुदान कंपनी याचा रिॲक्टर ऑपरेटर सत्यनारायण राजभर हे बेपत्ता आहेत। त्यांचं काय झालं, मृतक शवामध्ये त्यांचे पार्थिव आहे का याचा शोध घेण्यासाठी धावपळ करीत आहेत। अनेक मृतकांची ओळख न पडल्याने DNA चाचणी झाल्याशिवाय मृतकांची ओळख पटली नाही, तोपर्यंत शव ताब्यात देत नसल्याची तक्रारी नातेवाईकांनी केली आहे। दरम्यान येथील परिस्थितीचा आढावा आम्ही घेतला आहे डोंबिवली फास्ट अंतर्गत। रिपोर्ट नाही, असं आहे की 2016 साली काही वेळेला शासनाचे निर्णय त्यावेळेला पण झाले होते, परंतु निर्णय होताना उशीर होतो। जर आम्ही संघर्ष समितीच्या वतीने भूमिपुत्रांनी इतर आवाज नाही उठवला तर हे अधिकारी झोपलेले असतात आणि मग कुठेतरी वेळ गेली 2 महिने, 3 महिने, 4 महिने का पुणे एरियामध्ये मागल्या आणि म्हणून संघर्ष समितीने विचार केला की आता आपल्याकडे लक्ष घातलं पाहिजे। येत्या 15 दिवसामध्ये पुन्हा आम्ही MIDCचे अधिकारी किंवा त्यांचे इतर काही पोल्युशन कंट्रोलचे अधिकारी यांच्यावर बैठक करण्याचा आम्ही प्रयत्न करू। त्याच्यानंतर त्यांची कमिटी स्थापन झालेली आहे शासनाने उच्चस्तरीय, त्या कमिटीबरोबर सुद्धा आम्ही मीटिंग करू आणि काय होते ते जाणून घेऊ। शेवटी जर नाही ऐकलं तर संघर्ष आमचा तिथे असणार आहे। ही जी घरं तिथे आहेत ही घरं 100 वर्षापासून आहेत। तुम्ही आज जरी गेलात ना तर दगडी बांधकाम केली घरं तिथे 7-8 दिसतील तुम्हाला, म्हणजे ते आजची नाही आहेत। त्याच्यानंतर त्यांनी बांधकामे केलेली आहेत, MIDC आलेली आहे। त्याच्यानंतर त्या MIDCने सुद्धा त्या केमिकल कंपनीच्या ठिकाणी सुद्धा कमर्शियल काही बिल्डिंगला परमिशन दिलेली आहे। ही सुद्धा आपण बघा ना काय आहे ते। म्हणून अशा गोष्टीसाठी की जी लोक राहतात ते आज राहत नाही, 100-150 वर्षापासून राहतात, आजोबापासून राहतात तिथे। तुम्हाला पाहिजे असलं आजही तुम्हाला दाखवतो की त्या घरं कुठली आहेत ती थोडीफार कमी असं झाली सुद्धा असेल, आम्ही कुठे नाही बोलतोय करतोय। अशा प्रकारचे जर कोणी कंपनीचा मालक इथे उद्योग करत असेल आणि उद्या अशा घटना घडल्या तर घडू नये म्हणून आतापासून त्यांच्याबरोबर करतोय। आणि हे जर कोणी एखाद्या कामाबरोबर पण आम्ही भेट घेतोय, कामाचे अधिकारी आहेत ना, आम्हाला त्यांचा काहीच उपयोग होत नाही, स्थानिक भूमिपुत्रांना अजिबात न होत नाही, तर त्या दृष्टीने सुद्धा आम्ही त्यांच्याबरोबर चर्चा पण करू। वेळ आली तर बघू काय करायचं, संघर्ष आमच्यासाठी आहेच। जी मेरा भाई का नाम है सत्यनारायण राजभर, मेरा नाम है सर हृदय नारायण राजभर। जी सर। जी जिस दिन घटना हुई थी सत्यनारायण जी ड्यूटी पर थे नहीं? अभी तक नहीं लौटे। क्या क्या कहाँ तक जानकारी आपने ली? सर हम जानकारी तो हॉस्पिटल में, पुलिस चौकी में, सब जगह ढूंढे और तो रिपोर्ट अपना क्या कहते हैं खून भी जांच कराए सर, वो भी उसमें बोल रहे हैं अब तो रिपोर्ट आने पर पता चलेगा सर।